मागच्या वेळेला आपण बाळांनो महत्त्वाचं म्हणजेच ज्यामध्ये इंट्रोडक्शन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन ऑफ अ अल्कोहोल हा पार्ट बघितला होता आणि नॉमेनक्लेचरचे रूल बघितलेले होते. आज आपण नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर ह्याचे काही मी पर्टिक्युलरली एक्झाम्पल्स देतोय, ते एक्झाम्पल्स सोडवतोय आणि त्या एक्झाम्पल्स प्रमाणे आपल्याला महत्त्वाचे ते पर्टिक्युलरली IUPAC नॉमेनक्लेचर हे द्यायचं आहे. आता तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर हे इझी जातं, तसं काय अवघड जात नाही आहे. तरी सुद्धा काही गोष्टीचं पथ्य पाळायला पाहिजे, म्हणजेच रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पुन्हा एकदा रूल्स सांगतो की सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन हे बघावं लागतं. त्यामध्ये पेरेंट कार्बन काढायचा. पेरेंट कार्बन मधलं म्हणजेच अल्केन, पेरेंट अल्केन काढल्यानंतर अल्केन मधला ई रिप्लेस करायचा बाय OL न. ओके, OH ग्रुपच्या पोझिशनला लोएस्ट पॉसिबल नंबर ग्रुप द्यायचा. ओके, आणि मग त्याच्यानंतर सबस्टिट्युएंट ग्रुप जर असेल तर सबस्टिट्युएंट ग्रुप मिथाईल असेल, इथाईल असेल, तो प्रिफिक्स म्हणून टाकायचा आणि OL जो आहे तो आपल्याला सफिक्स म्हणून ऍड करायचा विथ देअर पोझिशन. जर बेन्झिन रिंग असेल तर बेन्झिन रिंगला लक्षात घ्या, इथं बेन्झिन रिंग ऍक्ट्स ॲज अ फिनाईल, इट्स नॉट ऍक्ट्स ॲज अ बेन्झिन रिंग व्हेनेवर इट कम्स इन टू द स्ट्रक्चर. कारण OH ग्रुपची प्रायोरिटी ही जास्त आहे बेन्झिनची, म्हणजेच ॲज पर द पॉलिफंक्शनल प्रेफरन्स प्रमाणे जर बघितलं तर OH ग्रुपची प्रायोरिटी ही जास्त आहे आणि म्हणून फंक्शनल ग्रुप OH ला तुम्ही लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आणि बेन्झिन रिंग इज ऍक्ट्स ॲज अ सबस्टिट्युएंट ग्रुप आणि विच इज नोन ॲज अ फिनाईल ग्रुप, हे पण लक्षात ठेवायचं. मग काय स्ट्रक्चर्स मी काढलेले आहेत त्या स्ट्रक्चर्सचा आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघूया. आता ज्या IUPAC नॉमेनक्लेचर जो पहिला दिलेला आहे तर त्या पहिल्यामध्ये बघा CH3 थ्राईस C-CHOH अँड C2H5. आता हे फक्त तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी मी काही वेगळं सांगत नाही. तरी तुम्ही ह्यामध्ये CH3 थ्राईस आहे म्हणजे हा CH3, हा CH3 आणि हा CH3 करवून घ्यायचा. ओके, नंतर हा CH, हा OH येईल आणि C2H5 म्हणजेच CH2 CH3. आता तुम्ही नंबरिंग देताना लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे. इथं 1 2 3 असा येईल, 1 2 3 आणि इकडनं सुद्धा काय येईल 1 2 3. ओके, परंतु आता 3 आणखीन ह्याची पोझिशन सबस्टिट्युएंट ग्रुपची पोझिशन बघितलं तर 3 आणि 4 7 होतं, म्हणून आपण सिलेक्ट करताना समेशन 2 अधिक 3 म्हणून डावीकडून उजवीकडं सिलेक्शन करायचं आहे. म्हणजेच तुमचा जो IUPAC चा पार्ट येईल तो 1 2 3 हा 4 आणि 5 म्हणजेच तुमचा पेरेंट अल्केन आहे, काय आहे पेंटेन. त्यातल्या 3 पोझिशन वरती आपल्याला OH आहे, म्हणजेच पेंटेन मधला ई काढायचा, पेंटेन 3OL लिहायचं आणि इथं 2 वरती मिथाईल ग्रुप आहेत म्हणून 2 डाय मिथाईल पेंटॅन 3OL हे तुमचं IUPAC येईल. आता इथं जर बघितलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथं 1 2 3 असं पण येऊ शकतं बघा, 1 2 3 4 ही रेंज आहे, 1 2 3 4. मग आपण इथनं जर घेतलं 1 2 3 आणि 4 तर तुमचं IUPAC नाव काय येईल बघा, तर इथं 3 फिनाईल किती येणार आहे, 3 फिनाईल ब्युटॅन 2OL हे तुमचं नाव येईल, हे लक्षात घ्या. आता इथं तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे, OH ग्रुप आहे, मग तुम्ही इथं 1 2 3 4 कारण का OH ला आपल्याला हे द्यायचं आहे, मग इथे घ्या 1 हा 2 हा 3 आणि 4 आहे 1 2 3 4 म्हणजेच इथं येईल तुमचं 2 मिथाईल, कारण ही पोझिशन आपली राहिलेली आहे घ्यायची, 2 मिथाईल 4 फिनाईल. ओके, ब्यूट 3EN अँड 2OL असं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर येईल. फक्त ह्याच्यामध्ये
पॉलिफंक्शनल IUPAC चे रूल्स बघून घ्या. ओके, आता इथं ई एनी घेता येत नाही कारण का ओ आहे. ओके, वॉवेल्स असल्यामुळे आपण ई ड्रॉप करतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे हे माहिती आहे, कन्सिडर करून मी सांगतोय, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा येतोय बघा, इथं येईल 1 2 3 आणि हा 4 येईल. ओके, म्हणजेच तुमच्या मध्ये जर बघितलं तर 1 फिनाइल हा येईल. ओके, आणि परत ब्यूट 3EN अँड 2OL हे तुमचं नाव येईल, हे लक्षात ठेवा. आता हिथं जर बघितलं पाचव्यामध्ये, ओके, तर हिथं 1 2 3 4 म्हणजेच इथं 1 फिनाइल. ओके, सॉरी, 1 फिनाइलच्या अगोदर मिथाइल यायला पाहिजे कारण M पहिला येतो. म्हणजेच 3 मिथाइल 1 फिनाइल ब्युटेन, कारण 1 OL, कारण ब्युटेन आहे म्हणजे ई आपण कट करतोय. आता हिथं बघा, तुम्हाला हा सायक्लोहेक्झेन आहे. ओके, मग हिथं हा इथाइल ग्रुप आहे, म्हणजेच 1 इथाइल सायक्लो हेक्झेन. हेक्झेन मधला ई रिप्लेस करा आणि OL टाका, म्हणजे सायक्लो हेक्झॅनॉल येईल. आता इथं बघा तुम्ही, ह्या इथं काय आहे, सायक्लो हेक्झिन आहे, म्हणजेच इथं 1 आणि 2 पोझिशन द्या, कारण का प्रायोरिटी ग्रुप प्रमाणे लोएस्ट पॉसिबल नंबर OH ला येणार आहे. म्हणजे इथं सायक्लो हेक्झ किती वरती आहे, 2 वरती आहे, 2EN आणि 1 OL हे बघायला मिळेल तुम्हाला. आता हा इथं बेन्झिन रिंग नाही आहे, इथं हा असा जर असेल तर नाव काय देणार तुम्ही, सायक्लो हेक्झेन 1 2 डायोल. ओके, आता ह्या तुम्हाला हे मी फक्त प्रतिकात्मक तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर दिलेले आहेत. काही नॉमेनक्लेचर्स चे पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स तुम्हाला देतो आणि ते स्ट्रक्चर्स तुम्ही घरी सोडवायचे आहेत. ते मी फोटो काढून पाठवून देतो स्ट्रक्चर्स वरती, किंवा तुम्ही हे नॉमेनक्लेचर्स बघू शकता. ओके, तरी सुद्धा 1-2 पार्ट तुम्हाला मी घरात करण्याकरता म्हणून देतो. ओके, आता ह्यामध्ये ज्या वेळेला एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर प्रेझेंट असतील आणि त्याचं जर IUPAC द्यायचं असेल, म्हणजेच थोडक्यात CH2OH आणि CH2OH असं जर असेल तर इथं नाव काय देणार राजानो तुम्ही, तर हे 1 2 आहे. मग इथं इथेन पूर्णपणे घ्यायचा, 2 चा अल्केन काय, 2 कार्बनचा अल्केन इथेन, तो ऍज इट इज लिहायचा आणि इथं 1 2 पोझिशन लिहायची, 1 2 डायोल असं येईल. जर समजा तुमचा असेल CH2OH CHOH अँड CH2OH, हा आपण ग्लिसरॉल म्हणतो, त्याला स्ट्रायोल म्हणतो. याचं 1 2 3 म्हणजेच प्रोपेन येणार. नाव 1 2 3 ट्रायोल असं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला देता येतं, हे लक्षात ठेवा. परत सांगतो की IUPAC नॉमेनक्लेचर देत असताना जे तुम्ही 11वीला IUPAC नॉमेनक्लेचरचे पॉलिफंक्शनल आणि रेग्युलर जे रूल्स आहेत ते रूल्स बघून आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर हे परफॉर्म करायचे असतात, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काही एक 4 ते 5 एक्झाम्पल्स देतो आणि ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा.
ठीक आहे. एवढे महत्वाचे जे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत 4 हे बघून घ्या आणि ह्याचं IUPAC तुम्ही लिहा, पर्टिक्युलरली फॉर द अल्कोहोल करता. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण जे पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत, म्हणजेच पुढचा जो हेड येतो, ओके, आफ्टर नॉमेनक्लेचर तो येतो, म्हणजेच आपला आयसोमेरिझम हा कॅरेक्टर येतो. कुठला येतो? आयसोमेरिझम. आता ह्या आयसोमेरिझम ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम अँड स्ट्रक्चरली इट इज डिफरंट. आता इथं अल्कोहोल पर्टिक्युलरली एक्झिबिट्स चेन आयसोमेरिझम, ओके, 2 पोझिशन आयसोमेरिझम, नंबर 3 फंक्शनल आयसोमेरिझम अँड नंबर 4 ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे 4 आयसोमेरिझम एक्झिबिट करतो. चेन तुम्हाला माहिती आहे, मग तो N असेल, आयसो असेल, ओके, हे चेन आयसोमेरिझम मध्ये येतात. पोझिशन तुम्ही बघितलेले आहेत, ब्युटॅन 1 ऑल, ब्युटॅन 2 ऑल, ओके, किंवा पेंटॅन 1 ऑल, 2 ऑल, पेंटॅन 3 ऑल, हे पोझिशन मध्ये आले. पोझिशन ऑफ OH ग्रुप प्रमाणे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट पोझिशन इज अ डिफरंट, इज कॉल्ड ॲज अ पोझिशन आयसोमेरिझम. आता फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. म्हणून अल्कोहोल हा इथर बरोबर फंक्शनल आयसोमर्स दाखवतो आणि त्यामध्ये CnH2n+2O हे आपल्याला कॅरेक्टर दोघांच्याही जनरल फॉर्म्युल्यामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून फंक्शनल आयसोमर्स हे अल्कोहोल इथरचे सुद्धा इम्पॉर्टंट असतात, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलेला आहे, ओके. ऑप्टिकल आयसोमेरिझमला कायरल कार्बन लागतो आणि म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी हे कॅरेक्टर्स येतात. आणि हे बघत असताना आपल्याला कायरल कार्बन हा फाइंड आउट केला की आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम देता येईल का नाही. मग ऑप्टिकल आयसोमेरिझम फाइंड आउट करताना काय करतो आपण, जो कार्बन 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्सला अटॅच आहे त्यालाच आपण कायरल कार्बन म्हणतो. आणि त्या कायरल कार्बनला म्हणजेच असिमेट्रिक कार्बन म्हणतो, म्हणजेच तिथं नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस येतात आणि तोच आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम देतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आता अल्कोहोल्सचे आपल्याला आयसोमेरिक कॅरेक्टर्स हे आपल्याला काढायचे आहेत आणि बघायचे आहेत. आता जर तुम्ही चेन पोझिशन हे जर बघायला गेला तर आपण पर्टिक्युलरली तुम्हालाच माहिती आहे की C4H9OH म्हणजेच हा ब्युटाइल अल्कोहोल आहे. म्हणजेच बघा तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये देताना C4H10O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला देतात आणि तुम्हाला सांगतात की हाऊ मेनी आयसोमर्स आर देअर हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, पोझिशन्स करत असताना आणि चेन आयसोमेरिझम करत असताना आपल्याला महत्वाचं काय आहे तर पर्टिक्युलरली कॉमन नेम्स मधले एन, टर्ट, निओ, आयसो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये चेन पोझिशन कोण कोण देते हे बघायचं आहे. आता C4H10O हा जर तुम्ही घेतला, पहिल्यांदा आपण अल्कोहोल हा जर घेतला तुम्ही, तर अल्कोहोल्स मध्ये आपल्याला इथं पहिला स्ट्रेट चेन काढणार आहे, CH3, CH2, CH2 म्हणजे 1 2 3 हा 4 OH म्हणजेच N ब्युटाइल अल्कोहोल आला. म्हणजेच ह्याचं नाव तुम्ही ब्युटॅन 1 ऑल देणार, ओके. तसंच जर तुम्ही आयसो घेतलं तर काय येईल रे, CH3CH3 1 2 3 CH2OH
म्हणजेच हा आयसो ब्युटाईल अल्कोहोल. ओके, म्हणजे इथं 1 2 3 इथं येईल 2 मिथाईल. ओके, 2 मिथाईल प्रोपॅन. काय येईल? 1 ऑल येईल. आता तिसरं चेन एन ब्युटाईल झालं, आयसोब्युटाईल झालं. पुढचं येईल सेकंडरी ब्युटाईल, म्हणजे CH3 CHOH CH2 CH3 म्हणजे सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल. ह्याचंच नाव येईल ब्युटॅन 2 ऑल. चौथं येईल राजानो बघा टर्ट CH3 C म्हणजेच निओ थोडक्यात CH3 हा OH. ह्याचंच नाव तुम्ही देता टर्ट ब्युटाईल अल्कोहोल. ओके, आता ह्याचंच नाव काय येईल बघा 1 2 3 म्हणजेच 2 मिथाईल प्रोपॅन 2 OL. हे आलं तुमचं. मग आता C4H9OH मी इथं काढत असताना काय बघितलं बघा पहिल्यांदा राजानो, तर एन आयसो सेक आणि टर्ट म्हणजेच थोडक्यात आपण जे कॉमन नेम्स मध्ये आहे त्याच्यावरून पहिल्यांदा चेन काढायची एस्टॅब्लिश केली. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला IUPAC ने डिफरंट येत नाहीत. कुणाकरता C4H9 ला पोझिशन 30 येते. त्यामुळं C4H9 म्हणजे C4H10O मध्ये अल्कोहोलचे आयसोमेरिक कॅरेक्टर किती आहेत? 4 आहेत. आता ह्याचा चेन कुठला येईल बघा, एन आणि आयसो चेन मध्ये येईल राजानो. ओके, परंतु जर तुम्ही बघितलं एन आणि सेक, ओके, आयसो पर्टिक्युलरली एन आणि सेक ब्युटॅन 2 ऑल आणि इथं ब्युटॅन 1 ऑल म्हणजेच पोझिशन आयसोमेरिझम मध्ये आलं. आता बघा आयसो आणखीन टर्ट इथं आयसो ब्युटाईल 2 मिथाईल प्रोपॅन 1 ऑल इथं 2 मिथाईल प्रोपॅन 2 ऑल म्हणजेच हे पोझिशन आयसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये येतात. आता हे पर्टिक्युलरली 1 2 3 4 हे कॅरेक्टर्स आयसोमेरिक कॅरेक्टर्स अल्कोहोलला झाले. आता आपण बघूया की हे जे फंक्शनल आयसोमर्स कुणाबरोबर आहेत रे, तर फंक्शनल आयसोमर हा देतो कुणाबरोबर, तर इथर बरोबर. सो अल्कोहोल ॲज अ फंक्शनल आयसोमेरिझम विथ इथर. आता C4H10O आहे, मी इथं असं घेतो CH3 CH2O CH2 CH3 म्हणजेच इथं येईल डाय इथाईल इथर. ओके, हा एक झाला. आता दुसरा जो येईल, ओके, तो कसा येईल, तर मी इथं CH3 दिला, हा O CH2 CH2 CH3 म्हणजेच मिथाईल आणि हा प्रोपाईल म्हणजेच मिथाईल N प्रोपाईल इथर. ओके, आणि तिसरा जो येईल तो CH3O CH CH3 CH3. ओके, इथं येईल मिथाईल आयसोप्रोपाईल इथर. हे लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता हे जे आहेत ह्यामध्ये बघा सेकंड 1 2 3 हे काय आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ओके, स्ट्रक्चरली डिफरंट आहेत. ओके, एकमेकाशी स्ट्रक्चरली डिफरंट आहेत. ओके, इथं हा फंक्शनल आयसोमर्स अल्कोहोलचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे इथं अल्काइलचं डिस्ट्रीब्युशन अक्रॉस द डायव्हॅलेंट ऑक्सिजन काय आहे, डिफरंट आहे. त्यालाच तुम्ही म्हणतात मेटॅमेरिझम. आणि मेटॅमेरिझम हा चेन पण दाखवतो आणि पोझिशन पण दाखवतो, हे तुम्हाला सांगितलेलं आहे 11वीलाच. ओके, म्हणजे इथं 1 2 3 आणि इथं 1 2 3 म्हणजेच 1 मिथॉक्सी. याचं नाव काय येईल, 1 मिथॉक्सी प्रोपेन. आणि इथं येईल बघा 2 मिथॉक्सी
प्रोपेन. मग 1 मिथॉक्सी आणि 2 मिथॉक्सी प्रोपेन काय आहेत राजानो? दे आर पोझिशन आयसोमर्स. हे लक्षात ठेवा. आणि एन प्रोपाईल आणि आयसोप्रोपाईल म्हटलं की चेन आयसोमर्स पण येऊ शकतात का नाही राजानो? आणि इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ अ अल्काइल ग्रुप अक्रॉस द डायव्हॅलेंट ऑक्सिजन इज डिफरंट. त्यालाच तुम्ही मेटामेरिझम म्हणतात. आणि म्हणून ह्या इथं अल्कोहोल आणि पर्टिक्युलरली अल्कोहोल आणि इथर हे दोघांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. म्हणजेच अल्कोहोल चेन पण दाखवतो, पोझिशन पण देतो, आणखीन इथर बरोबर फंक्शनल करतो. आता सगळ्यात महत्वाचं ऑप्टिकल. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम फाइंड आउट करण्याकरता तुम्ही बघा, हा एन ब्युटाइल अल्कोहोल घ्या. हा कार्बन होतो काय रे? तर बघा नाही, कारण का 4 डिफरंट बॉन्डेड नाही आहेत. ह्या कार्बनला नाही आहेत, ह्या कार्बनला नाही आहेत, ह्या कार्बनला नाही आहेत. म्हणजेच हा ऑप्टिकल आयसोमर देत नाही. तसंच बघा, हा देऊ शकतो का? नाही. इथं तर नाही, 2 CH3 आहेत. हा पण नाही, हा देणार नाही. बघा ह्या इथं बघा एक हा देऊ शकतो. बघा 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत. म्हणजेच हा ऑप्टिकल आयसोमर्स तुम्हाला देईल. आणि इथं बघा तुम्ही कुठला देईल का? तर हा सुद्धा देणार नाही. म्हणजेच ज्या वेळेला C4H10O आहे त्यामध्ये फक्त सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजेच ब्युटॅन टू ऑल पर्टिक्युलर प्रपोजेस अ ऑप्टिकल आयसोमेरिक कॅरेक्टर. मग इथं तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो त्यावेळेला असा मॉलिक्युलर फॉर्म्युला देतात. अँड फ्रॉम दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला पर्टिक्युलरली ड्रॉ द डिफरंट isomers of this formula, okay, and find out which structure gives a optical isomeric character असं तुम्हाला विचारलं जातं. आता हे आपण बघितलेलं आहे कोणाकरता? C4H9O4 ह्याच्याकरता बघितलेलं आहे. तसंच आपण C5 करता बघूया. हे सगळ्यात महत्वाचं. पुढचा जो पार्ट येतो C5H12O, हा तुम्हाला पर्टिक्युलरली मॉलिक्युलर फॉर्म्युला देतात आणि ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल. त्यातला ऑप्टिकल आयसोमर्स कुठला विचारतात आणि प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे सुद्धा काढा म्हणून विचारतात. इथं इथर्स फंक्शनल ग्रुप जरी असेल तर इथर्सचे आयसोमर्स विचारत नाही. हे लक्षात ठेवा. बोर्डमध्ये तुम्हाला फक्त विचारलं जातं की C5H12 चे ड्रॉ अ डिफरंट isomers of alcohol and show that which are optical isomeric character and which are primary, secondary and tertiary alcohol. मग आपण पहिल्यांदा बघितलं तर N पेंटिल म्हणजे CH3 1 2 3 4 हा 5 1 2 3 4 हा 5 हा OH म्हणजेच 1 पेंटॅन म्हणजे सरस आपण घेऊया एन पेंटाईल अल्कोहोल. IUPAC तुमचं तुम्ही बघा. दुसरं आता आयसो मध्ये घेऊया CH3 1 2 3 हा 4 हा 5. लक्षात घ्या ह्याचे 8 आयसोमर्स येतात. ओके, हे सगळ्यात महत्वाचं. CH3 CH CH3 CH2 CH2 OH. ओके, म्हणजेच आयसो पेंटिल. ओके, आता तिसरा पर्टिक्युलरली सेक पेंटिल काढायचा आहे. CH3CH 1 2 हा 3 हा 4 1 2 3 4 आणि हा 5. त्याच्यानंतर निओ पेंटिल हा सेक पेंटाईल अल्कोहोल 4 निओ पेंटिल 1 हा 2 3 4 आणि हा CH2OH एन पेंटिल अल्कोहोल. लक्षात घ्या सेकंड कार्बनला 2 मिथाइल ग्रुप असेल तर एन पेंटिल होतं. मगाशी ब्युटाईलला पण होतं, परंतु टर्शरी कार्बन येत होता म्हणून आपण टर्ट ब्युटाईल नाव दिलेलं आहे. आता पुढचा जो आपल्याला काढायचा आहे, आता हा बघा सेक पेंटिल आहे, फक्त OH ग्रुप पोझिशन बघा
CH3, हा CH2, CH OH 1 2 3 4 आणि 5, याचं नाव काय येईल बघा, पेंटॅन. 3OL येईल का नाही बघा, ह्याच्यावरूनच घेतलं, फक्त पोझिशन चेंज केली. आता दुसरा कॅरेक्टर बघा, म्हणजे आयसोमध्ये मी काय करणार बघा, हा CH3, हा CH3 1 2 3, हा 4 इथं आणि हा 5वा, म्हणजेच नाव काय येईल बघा, 1 2 3 4. ओके, 3 मिथाइल ब्युटॅन 2OL. आता 6व्या नंतर 7वा बघा, हाच कॅरेक्टर पकडायचा. CH3, हा C, इथं CH3, इथं OH 1 2 3, हा 4 आणि हा 5. नंबर येईल 1 2 3 4, म्हणजेच 2 मिथाइल ब्युटॅन 2OL. आता इथंच हा N किंवा हा जरी पकडला तर लक्षात घ्या, 8वा हा CH3, हा CH, इकडं CH2, इथं CH3, झाले 1 2 3 4, हा CH2 आणि हा OH. ओके, म्हणजेच बघा, हा 1 2 3 4, हा 1 2 3 4, म्हणजे उलट घ्यायला पाहिजे आपल्याला. 1 2 3 4, म्हणजेच 2 मिथाइल ब्युटॅन 1 ऑल, असे आपल्याला 8 आयसोमर्स बघायला मिळतात. मग ह्यातला आता प्रायमरी कुठले कुठले आहेत बघून घ्या रे राजानो. तर हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल येणार आहे, हा सेकंडरी अल्कोहोल येणार आहे, हा प्रायमरी अल्कोहोल येणार आहे. आता हा कुठला येईल बघा रे, हा किती कार्बनला अटॅच आहे, 2 कार्बनला अटॅच आहे ना, म्हणजेच सेकंडरीच येणार आहे. ओके, आता हा बघा, हा सुद्धा कुठला आहे, 2 कार्बनला आहे म्हटल्यानंतर हा पण सेकंडरीला येईल. हा कुठल्याला येईल बघा, टर्शरी. ओके, आणि हा प्रायमरी, हा प्रायमरी अल्कोहोल झाला. कळालं. आता ह्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमर्स कोण कोण देते बघूया. ऑप्टिकल आयसोमर कोण कोण देणार, तर हा N पेंटिल देणार नाही, हे लक्षात आलं. सेकंड मध्ये देईल बघा, आयसो देईल का, तर तो पण देणार नाही. हा सेक पेंटिल मध्ये बघा देऊ शकेल, ऑप्टिकल आयसोमर देतो तो. आता इथं बघा, हा नाही देणार, हा नाही, हा नाही, म्हणजे हा पण नाही. ओके, इथं बघूया ऑप्टिकल कोण कोण देऊ शकेल. आता इथं बघ, हा H वरती घेतला तर हा सेम ग्रुप येतोय, म्हणजे हा पेंटॅन 3 ऑल पण देणार नाही. आता ह्या इथं बघा, हा आधी येईल का, हा कायरल कार्बन होतोय बघा, OH H CH3 आणि हा आयसो प्रोपाईल, म्हणजेच हा देईल. इथं बघा होईल का, तर इथं आपल्याला हा हे 2 सेम ग्रुप येतात आणि त्यामुळं हा पण येत नाही. इथं बघा, इथं हा देऊ शकतो का बघा, तर हा देऊ शकेल तुम्हाला, म्हणजेच 8वा. म्हणजेच तुम्हाला टोटल किती देतील, 1 2 3 ऑप्टिकल आयसोमर्स देतील. आणि ह्यातले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग तसंच तुम्ही C6चं बघू शकता. ओके, म्हणजे जसं C5H12 म्हटलं तसं, तर आपण इथं C6चा आपण काढू शकतो, म्हणजे हेक्झॅन हा बघू शकतो, एवढं लक्षात ठेवा. परंतु इथं आयसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये बोर्डाला जे विचारलं जातं तो हा पार्ट आहे. JEE आणि नीट कॅरेक्टर मध्ये ऑलरेडी मागच्या वर्षी झालेला आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिक कॅरेक्टर काय काय येतात, कोण कोणाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. आणि त्याच्यामध्ये मेजरली ऑप्टिकल आयसोमर R&S कॉन्फिगरेशन हे जास्त विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. तर हा महत्वाचा पॉइंट
आयसोमेरिझम आणि नॉमेनक्लेचर अल्कोहोल्सच्या बाबतीत बघितलेला आहे. पुढचा पार्ट येतोय तो प्रिपरेशन मेथड. तो प्रिपरेशन मेथड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. थँक्यू.